एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। येवती येथे दिनांक 29 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबिर संपन्न। समाधान शिबिर मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महसूल विभागामार्फत विविध प्रकारची प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली। माननीय श्री विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार राडेगाव तालुक्यातील 7ही महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबिर राबविण्यात येत आहे। दिनांक 29 एप्रिल रोजी राडेगाव तालुक्यातील येवती मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत विविध प्रकारची प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली। तसेच नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। या समाधान शिबिरमध्ये सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राडेगाव, अमित भोईर तहसीलदार राडेगाव, केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राडेगाव, अरुण भगत नायब तहसीलदार, किरण किनाके नायब तहसीलदार महसूल, महादेव सानप मंडळ अधिकारी, दिलीप चिडे मंडळ अधिकारी, भारत गवडी भूमी अभिलेख राडेगाव, सागर विठाळकर बालविकास प्रकल्प अधिकारी राडेगाव, सोयामजी सरपंच येवती, कुणाल भोयर सामाजिक कार्यकर्ते, राजू ठाकरे सामाजिक कार्यकर्ते, मनोज भोयर व इतर सामाजिक कार्यकर्ते व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिरात उपस्थिती नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अनेक लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला। या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। शिबिरास महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, विद्युत वितरण कंपनी, आरोग्य विभाग, वन विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांनी आपापल्या टेबल लावून नागरिकांना विभागामार्फत माहिती देण्यात आली, योजनांची सविस्तर माहिती दिली। यावेळी राडेगाव तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद मावरेसह यवतमाळ जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी प्रवीण पन्नासे। त्यांच्यासोबतच मंचावरती उपस्थित असलेले अन्य सर्व मान्यवर या धानारा मंडळाच्या शिबिरासाठी पंचक्रोशीमधून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व नागरिक बंधू भगिनी, संपूर्ण तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सर्व बाळगोपाळ, सर्व पत्रकार बांधव यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे म्हणून मी थोडक्यात माझं प्रास्ताविक सादर करणार आहे। या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यभरातील जेवढी पण महसूल मंडळं आहेत त्या सर्व महसूल मंडळांच्या ठिकाणी शासनाच्या सर्व डिपार्टमेंटच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मानस प्रकट केला आणि त्याची फलश्रुती म्हणून आपण या ठिकाणी राडेगाव तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी बोलवलेले आहेत। आपण नागरिकांनी सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। या शिबिराच्या माध्यमातून राडेगाव तालुका प्रशासनाच्या काही अचिव्हमेंट्स या ठिकाणी सांगाव्याच्या वाटतात। सर्वात पहिलं म्हणजे ही जी शिबिरं आपण वेगवेगळ्या मंडळांमध्ये आयोजित करतो तर त्याच्यामध्ये वाढोणा बाजारला जे शिबिर आपलं झालं